खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली आहे। इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या खदानीच्या पाण्यात आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास एक महिला नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती। याच वेळी येथे दबा धरून बसलेल्या येथील इसमाने या महिलेसोबत झटापट करून 20 फूट खड्ड्यात तिला खाली पाडून बलात्कार करून नंतर तिचा खून केल्याची घटना घडली आहे। ही माहिती समजताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी तेथे एक इसम मिळून आल्याने त्याला पकडून घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेत 3 संशयित इसम असल्याची माहिती मिळत असून दोघे फरार आहेत। खंबाळे येथे सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहाच्या परिसरात रोजच अनेक मद्यपी दारू पिण्यासाठी बसत असल्याने जणू काही मद्यपींचा अड्डाच बनला आहे। येथे दिवसभर मद्यधुंद अवस्थेत मद्यपी वावरताना दिसतात, मात्र यावर कोणाचाच अंकुश नसल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे। मुक्ताबाई चौधरी ह्या तिथं लोकांची शेती करत होत्या, वाट्यानी वगैरे तर करून राहायचे तिथं। तर ह्या तिथं धुणं धुवायला एक छोटासा तिथं खाण आहे, त्या खाणीमध्ये पाणी आहे, तिथं सर्व आजूबाजूचे लोक धुणं धुवायला जातात। तर तिथं जाऊन तिथं त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून मर्डर करण्यात आलेला आहे। दगड डोक्यात आपटून वगैरे सगळं, पण ते भर दिवसा झालेलं आहे। आणि त्याच्यात आज रोज संध्याकाळी 6-7च्या दरम्यान घोटी पोलीस स्टेशनचे साहेब तिथं रोज फिरायला जातात। त्यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतची सुद्धा तक्रार केलेली आहे याच्या आधी ग्रामपंचायत की तिथं बाहेरचे लोक येतात, इकडं वैतरणा डॅम आहे, तिथं कोणी येऊन काही मुलींची छेडछाड धुण्याला येण्याला आमच्या बायांना त्रास देणं वगैरे, तरी कुठलीही मनावर घेतलेली नाही। आज बी तुम्ही सर्व तिथं आले, आजूबाजूला बघितलं 1000-2000 बाटल्यांचा काचांचा खच त्या झाडांखाली इकडं तिकडं कमीत कमी 5-50 एकरचा एरिया येतो, त्या एरियामध्ये असतो। आणि साहेबांच्या समोर दारू पित असताना कधी साहेबांना लेखी द्यायला असताना सुद्धा कधी मनावर नाही घेतली गोष्ट। दुसरी गोष्ट, जिडं ज्या बाईचा मर्डर झाला ज्यांनी केला त्यांनी तिथंच खाली वाघ्याच्या वाडीला गावठी दारूचा धंदा आहे, कुठलाही लिगली नसताना तिथून दारू पिऊन आरोपींना तिथं जाऊन एकटी बाई धुणं धुवायला गेली, तिचे कपडे सुद्धा तिथं पडलेले, डोक्यावरची पाटी, आणि ती तिथंच तांबाटे वगैरे लावून त्यांचं उदरनिर्वाह करचं कुटुंबाचा। तर त्या बाईला तिथं नेऊन आज तिच्या बाबतीत ही गोष्ट घडली। आम्ही जगायचं का मारायचं, मला हे विचारायचं आहे। आणि घोटी पोलीस स्टेशन जर म्हटलं फक्त पैशाच्या आणि 2 नंबरच्या धंद्यामागं पळतं ते। जो तक्रार करायला जाईल त्याच्यावर उलटे गुन्हे दाखल करायचे आणि त्याला ब्लॅकमेलिंग करायचं, त्याच्यावरती काहीतरी तुला हे करू ते करू असं करून वारंवार इथं असं चाललेलं आहे। समाजामध्ये आमच्या पूर्ण गावामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक राहतात, सर्वांच्या डोक्यात ही गोष्ट आलेली आहे की इकडं गावठीचे दारूचे धंदे आम्ही गावातले सुद्धा बंद केले, आता रस्त्यावर लोकांनी टाकले, बाहेरचे लोक येऊन तिथं धंदे करतात गावठी दारूचे। तरी यांना सांगून सुद्धा ह्या लोकांना त्याच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा असल्यामुळं हे बंद करते नाही। आज आम्हाला ही अपेक्षा या खाकी वर्दीतून करायला लागू राहिली का बा आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा। जर जो 2 नंबरवाला आहे त्याचं पोलखोल उघडं करायला गेलो तर आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायला प्रयत्न करायचे किंवा आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे, इथून भूमिका सुरू आहे। आणि राहिली साली गोष्ट, आज दिवसा ढवळ्या ह्या महिलेचा एक शेती करून पोट भरणारे लोक, आज आमच्या घरातली स्त्री आहे ती, तिचा निर्गुण दिवसा ढवळ्या 10:30 वाजता मर्डर झालेला आहे आणि अत्याचार करून तिचा मर्डर केलेला आहे। मी स्वतः प्रत्यक्षाने जागेवर स्थळी जाऊन बघून आलेलो आहे। तर माझी एवढीच विनंती आहे, ह्या घोटी पोलीस स्टेशनमधला निम स्टाफ बदलून तिथं चांगले कर्मचारी यावा आणि जो कायदा सुव्यवस्था आहे तो व्यवस्थित चालवा, बस एवढी माझी उमाप साहेबांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। याच विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या खदानीत ही दुर्दैवी घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एनएसएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।